सो वेलकम बॅक मित्रांनो. आज आपण कंटिन्यू करत आहोत आपलं नेक्स्ट लेक्चर इन वीड मॅनेजमेंट कोर्स की जो आहे बायो हर्बिसाइड्स अँड हर्बिसाइड मिक्सचर्स, राईट. तर हे स्टार्ट करण्यापूर्वी पहिल्याच स्लाईडवरती तुमच्यासाठी एक सिम्पल स्पून फिडिंग एक क्वेश्चन एक्झामसाठी जो तुम्हाला वेळोवेळी विचारला जाऊ शकतो तो आहे हू इज द फादर ऑफ सेफनर्स. ओके, हू इज फादर ऑफ सेफनर. सेफनर काय आहे, व्हॉट इज सेफनर? तर सेफनर म्हणजे कुठलाही एक असा कंपोनंट जो की एक आपण हर्बिसाइड ज्यावेळेला तयार करतो, बरोबर आहे. एक हर्बिसाइडची बॉटल तुम्ही ज्यावेळेला बघता तर हर्बिसाइडच्या बॉटलमध्ये फक्त त्या ठिकाणी किलिंग एजंट नसतो प्लांटचा, तर त्याला आपण म्हणतो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट, बरोबर आहे. जो की ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतो त्याच्यासोबतच आपल्याला काय मिळतात, त्याच्यामध्ये स्प्रेडर असतं जे की त्या फॉर्म्युलेशनला स्प्रेड करतं, प्लस त्याच्यामध्ये ॲडज्युएंट असतो, राईट, जे की काय करतं, ॲडज्युएंट काय करतं, इट ॲड्स टू द मोर इफिशियन्सी ऑफ दिस टॉक्सिक ॲक्टिव्ह कंपोनंट, राईट, ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट जो असतो. प्लस आता कधी कधी असं होतं की फक्त आपल्याला वीडला किल करायचं आहे ना, आपल्याला क्रॉपला किल नाही झालं पाहिजे त्या हर्बिसाइडमुळे. त्यामुळे त्या क्रॉपला वाचवण्यासाठी एक सेफनरचा पण एक जो आहे मॉलिक्यूल त्याच्यामध्ये ॲड केलेला असू शकतो, तर त्याला आपण सेफनर म्हणतो, जो की फक्त जे की आपला क्रॉप असेल त्याला सेफगार्ड करेल पण वीडला त्या ठिकाणी किल करण्यासाठी हेल्प करेल, तर त्याला आपण सेफनर म्हणतो. तर तो जो सेफनर असतो, तर हे जे सेफनर हा जो कंपोनंट आहे हा कोणी त्या ठिकाणी तयार केला होता किंवा हा कन्सेप्ट कोणी दिला होता सेफनरचा, तर त्यांचं नाव आहे, कोण आहे, दॅट इज ओटो हॉफमन. काय आहे, ओटो एल हॉफमन. या काकाचं नाव बिलकुल विसरायचं नाही, कारण की यांची खूप मोठी ओळख आहे आणि वेळोवेळी यांचा प्रश्न जो आहे एक्झामला विचारला गेलेला आहे. ओके, सो इज द फादर ऑफ सेफनर्स, दॅट इज द ओटो हॉफमन. ओके, नाव नोट करून घ्या, ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ आवर लेक्चर, दॅट इज बायो हर्बिसाइड्स अँड हर्बिसाइड मिक्सचर्स, राईट. एक मिनटं, आपण थोडंसं पेनची साईज जरा थोडं लहान करून घेऊया, निप. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, थिकनेस याची कमी करून घेतली. चलो, सो आपलं लेक्चर आहे बायो हर्बिसाइड्स अँड हर्बिसाइड मिक्सचर्स. सो बायो हर्बिसाइड्स म्हणजे काय, सर्वात प्रथम आपण बघणार आहोत. सो काय असेल बरं, नावामध्येच एकंदरीत आपल्याला सांगण्यात आलं आहे की बायो हर्बिसाइड. बायो म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे, दॅट इज लिव्हिंग, बरोबर आहे. कुठलीही लिव्हिंग गोष्ट जी असते त्याला आपण त्या ठिकाणी बायोमध्ये आपण त्याला कन्सिडर करतो, त्याला आपण प्रिफिक्स लावतो बायो, राईट. मग कुठलंही हर्बिसाइड म्हणजे काय आता, की त्या ठिकाणी जे की वीड्स ग्रो होत असते आपल्या शेतामध्ये त्यांना किल करण्यासाठी एखादा सबस्टन्स वापरला जातो, राईट, त्याला आपण हर्बिसाइड म्हणतो. आता तो सबस्टन्स जो तुम्ही वापरताय तो काय असू शकतो, केमिकल असू शकतो किंवा दुसरे अजून काही एजंट असू शकतात. आता तो एजंट जर का लिव्हिंग त्या ठिकाणी प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल, एखाद्या मायक्रोबपासून जर तयार केलेला असेल, ओके, की लिव्हिंग एंटिटीपासून जर का तो तयार केलेला असेल ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट ज्याने की त्या वीड्सला किल करण्याचं काम करतं आहे, तर त्याला आपण बायो हर्बिसाइड म्हणणार. ओके, सो बायो हर्बिसाइड इज अ बायोलॉजिकली बेस्ड कंट्रोल एजंट फॉर द वीड्स, राईट. सो बायो हर्बिसाइड्स काय असतात, दे मे बी कंपाऊंड्स अँड सेकंडरी मेटाबोलाइट्स पण असू शकतात. कशापासून डिराईव्ह झालेले, तर मायक्रोब जे असतात जसं की फंगाय, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ असेल किंवा काही प्लांट्समध्ये फायटोटॉक्सिक जे असतात, ओके, म्हणजे प्लांटचे काही रेसिड्यूज असतात जे की प्लांटच काय करतं, काही केमिकल्स रिलीज करतं. जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये मागे काय बघितलं होतं, ॲलिलो केमिकल्स, बरोबर आहे. ॲलिलो केमिकल्स काय असतात, असे टॉक्सिक केमिकल जे की त्या प्लांटच्या आजूबाजूला दुसऱ्या प्लांट्सला उगू देत नाही, राईट. तर तसे ते रूट्समधनं जे आहे सिक्रेट होत राहतात, असे ते केमिकल्स असतात. तर तसे जे ॲलिलो केमिकल्स असतील तर ते काय करतात, एक प्रकारे फायटोटॉक्सिक इफेक्ट दाखवतात. त्यांचा आपण वापर करू शकतो एक्स्ट्रॅक्टचा किंवा सिंगल कंपाऊंड्स जे की प्लांटच्या स्पीसीजपासून डिराईव्ह झाले, ठीक आहे. तर प्लांट्स, मायक्रोब्स वगैरेपासून आपण जे की डिराईव्ह करतो असे कंपोनंट्स जे की वीडला किल करू शकतात, त्याला आपण बायो हर्बिसाइड असं म्हणतो. आता पुढचा प्रश्न आहे, भाई क्यू जरूरत है बायो हर्बिसाइड की, बरोबर आहे. आपल्याकडे तर केमिकल आहेच ना, केमिकल हर्बिसाइड्स आहेत, काय गरज आहे यांची. कारण की बघा, इरिगेटेड ॲग्रिकल्चरमध्ये वीड कंट्रोल जे आहे केमिकल्सच्या माध्यमातून करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, जसे की जे की ड्रिफ्ट हॅझार्ड आहे ते येऊ शकतं, पाणी कंटॅमिनेट होऊ शकतं मोठ्या प्रमाणावरती, त्यानंतर एन्व्हायरमेंटला मोठ्या प्रमाणावरती हानी होऊ शकते, कंटॅमिनेशन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती फूड सोर्सेसमध्ये होऊ शकतं, राईट. जसं की इफेक्ट जे आहे लिव्हिंग हेल्थवरती होऊ शकतो. आता आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की वीडला किल करणारे कोणकोणते मोड ऑफ ॲक्शन आपण बघितले, बरोबर आहे. मोड ऑफ ॲक्शन बघितला, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन वगैरे ते आपण सगळे बघितले. त्याच्यामध्ये काय होतं बघा, सेल डिव्हिजनचं काय करणारं होतं, इनहिबिट करणारे होते, बरोबर आहे. सेल डिव्हिजनचं इनिबिशन करणारे काही होते.
त्यानंतर फोटोसिंथेसिस इनिबिटर पण होते, ठीक आहे, त्याचे इनिबिशन करणारे होते, रेस्पिरेशनचे पण इनिबिशन करणारे होते. त्याच्यानंतर AHAS जी मेकॅनिझम आहे, ठीक आहे, ALS वगैरे आहे, तर ती मेकॅनिझमला अफेक्ट करणारे होते. तर असे मल्टिपल ज्या की आपण खूप सारे वेगवेगळ्या मेकॅनिझम बघितल्या ज्याच्यावरती वीडला काय करतं, किल करायचं काम करत असतं. त्याची ठरलेली जी प्लांटमधली मेकॅनिझम आहे ती डिस्टर्ब करतं हर्बिसाईड आणि त्या प्लांटला किल करतं. पण आपल्याला हे पण लक्षात ठेवावं लागेल की ह्या ज्या की आहे सेल डिव्हिजन असेल, सेल इलॉंगेशन असेल, तर हे एक लेवलपर्यंत जर का खूप जास्त केमिकल्स वाढले तर ज्यावेळेस आपण ते फूड जे आहे राईट त्या शेतामधलं जर का आपण जे की धान्य असेल, ग्रेन असेल किंवा एखादा फ्रूट असेल ते आपण जर खाऊ, त्याचा आपल्यावरती पण इम्पॅक्ट पडू शकतो राईट, त्याचा आपल्यावर पण इम्पॅक्ट पडू शकतो. आणि ते होऊ नये म्हणूनच काय आहे, तो एक त्याचा एक काय म्हणू शकतो लिमिटेशन आहे की आपण केमिकल हर्बिसाइड्स आपण कितीपर्यंत वापर करावे राईट. त्याच्यामुळे आपल्याला बायो हर्बिसाइड जो आहे, जो की एक आपल्याला इफेक्टिव्ह त्या ठिकाणी न्यूट्रल कंट्रोल याच्यावरती मिळवता येईल राईट वीड्सवरती, तर असा ऑप्शन म्हणून याला आपण बघतो. ओके, सो बायो हर्बिसाइड्स विल बी अल्टरनेटली यूज्ड फॉर द वीड कंट्रोल राईट. केमिकल कंट्रोल जो आहे त्याच्यापेक्षा आपण जर बायो हर्बिसाइडचा वापर केला तर ते जास्त इफेक्टिव्ह ठरेल विदाउट गेटिंग एनी डॅमेज टू द इकोसिस्टम. सो कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात एक चांगला बायो हर्बिसाइड कसं असतं बरं, तर ते काय केलं पाहिजे त्याने, इट शुड प्रोड्यूस अबंडंट अँड अडॉरेबल इनोक्युलम इन द कल्चर. बरोबर आहे की मोठ्या प्रमाणावरती त्याचं जे की इनोक्युलम आहे बरोबर राईट, त्याचं इनोक्युलम जे आहे जे की बॅक्टेरियाचं असेल राईट, बॅक्टेरिया असेल किंवा फंगस असेल, याचं इनोक्युलम जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती तयार करता आलं पाहिजे, इझिली तयार करता आलं पाहिजे. टार्गेट स्पेसिफिक पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही जे फंगस त्या ठिकाणी स्प्रे करशाल राईट, जे की फंगस तुम्ही जर का स्प्रे केलं की हे वीडला किल करेल, पण जर का त्याने क्रॉपला पण डॅमेज करायला सुरुवात केलं तर ते प्रॉब्लेम होऊन जाईल. त्याच्यामुळे ते तसं नसलं पाहिजे, फक्त टार्गेट स्पेसिफिक पाहिजे, म्हणजे फक्त वीडच्या प्लांट्सला किल केलं पाहिजे त्याने राईट, त्याने कुठल्याही प्रकारे क्रॉपला डॅमेज नाही केलं पाहिजे. त्यानंतर कसं पाहिजे, जेनेटिकली स्टेबल असण्याची गरज आहे राईट. नाही तर ते आपण मायक्रोब्स त्या ठिकाणी आपण स्प्रे केले, त्याचं इनोक्युलम शेतामध्ये स्प्रेड केलं आणि नंतर त्याचं मोठ्या प्रमाणावर जर म्युटेशन झालं, काय झालं, म्युटेशन झालं जर का झालं तर ते आपले इकोसिस्टमला डेंजरस असू शकतं, आपलं क्रॉपला डॅमेज करू शकतं राईट. त्याच्यामुळे जेनेटिकली ते स्टेबल असणं अपेक्षित आहे. त्यानंतर डेट्रिमेंटल इफेक्ट जे आहे ऑन नॉन टार्गेट प्लांट्स जे आहे त्याचा त्या ठिकाणी नॉन टार्गेट जे प्लांट्स असतील तिथं त्याला किल केलं पाहिजे राईट. सॉरी, जे नॉन टार्गेट प्लांट्स म्हणजे नॉन टार्गेट प्लांट म्हणजे आपले क्रॉप झालं, ठीक आहे, क्रॉपला वाचवलं पाहिजे आणि वीडला काय केलं पाहिजे, किल केलं पाहिजे राईट. देन टाईप्स ऑफ बायो हर्बिसाइड बघा कुठकुठले, तर बायो हर्बिसाइड्स मे बी सेकंडरी मेटाबॉलाइट्स असू शकतात राईट, जे की मायक्रोब्सपासून आपण डिराईव्ह करतो, फंगाय, बॅक्टेरिया, प्रोटोझोआपासून किंवा प्लांटपासून डिराईव्ह केलेले जे की एक्स्ट्रॅक्ट असतील, प्लांटचे रेसिड्यूज असतील ते. अवेलेबल बायो हर्बिसाइड्समध्ये बघा, वाईल मेनी डिफरंट जे प्रोडक्ट्स जे असतील ते आजपर्यंत लॉन्च करण्यात आलेले आहे, करंटली त्याच्यामधले काही जे आहेत ते अवेलेबल आहेत मार्केटमध्ये राईट. आता ही जी स्लाईड आहे ही खूप जास्त महत्त्वाची आहे फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, त्यामुळे याच्यातला प्रत्येक जे नाव आहे हे नोट करून घ्यायचं आहे. बघा, पहिलं काय आहे, बायो हर्बिसाइड डिवाइन, हे एक्झामला नावं विचारल्या जातात, ठीक आहे. डिवाइन जे आहे कोणतं बायो एजंट याच्यामध्ये, फायटोप्थोरा पाल्मिवोरा, आणि हे कोणतं वीडला किल करायचं काम करतं, तर मोरेनिया ओडोरॅटा या वीडला किल करायचं काम करतं. आणि हे वीड मोस्टली जे आहे सिट्रसच्या क्रॉपमध्ये आपल्याला येताना दिसतं राईट. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं, एक्झामला हे डायरेक्टली विचारतात की डिवाइन कंटेन्स डॅश बायो एजंट, तर कोणता असतो, फायटोप्थोरा पाल्मिवोरा. किंवा याला असं पण येऊ शकतं मॅच द कॉलम, काय येऊ शकतं, मॅच द फॉलोइंग वगैरे जे काही असेल आपलं ऑप्शन ते येऊ शकतं. त्याच्यामध्ये साधारणपणे तुम्हाला 3-4 त्या ठिकाणी हे नावं याच्यामधले कुठलेही विचारतात आणि त्याचं मॅच द कॉलम तुम्हाला करावं लागतं राईट. त्याच्यामुळे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, याला नोट करून घ्या राईट. नंतर सांगू नका सर तुम्ही सांगितलंच नव्हतं, ठीक आहे, त्यामुळे नोट करून घ्या. सो डिवाइनचं काय आहे, फायटोप्थोरा पाल्मिवोरा हा बायो एजंट त्या प्रोडक्टमध्ये असतो, ठीक आहे. दुसरं आहे कोलिगो. कोलिगो म्हणजे काय, कोलिगो जे प्रोडक्ट आहे बायो हर्बिसाइड नावाने, हे मार्केट नेम्स आहे, ठीक आहे. बायो हर्बिसाइडचे काय आहेत, हे मार्केट नेम आहे. आता हे कोलिगो नावाचं जे आहे याच्यामध्ये येतं कोलिकोट्रिकम ग्लोइस्पोरेडिस, आणि हे किल करतं ॲस्कोनिमा विरिजिना जो आहे तो राईस क्रॉपमध्ये आपल्याला दिसून येतं, हे वीड याला किल करायचं काम करतं. देन थर्ड वन वी हॅव बायोमल काय, कोलिकोट्रिकम ग्लोइस्पोरेडिस, स्पीसीज याची काय स्पेसिफिक, दॅट इज मालवी, हे मालवा प्युसिला नावाचं जे की वीड आहे याला किल करण्याचं काम करतं. बायपोलॅरिस, याचं पण नाव बऱ्याचदा विचारलं गेलं, बायपोलॅरिस सोर्गिकोला, हे सोर्गम हेल्पेन्स जे आहे, ठीक आहे, याला किल करण्याचं काम करतं. सोर्गम हेल्पेन्स जे आहे हे मोठ्या प्रमाणावरती वीड आपल्याला राईस आणि वीटमध्ये उगताना दिसतं, त्याला किल करायचं काम बायपोलॅरिस करेल. ओके, तर बायपोलॅरिस फेमस नाव आहे, बायोमल आहे, कोलिगो आहे, डिवाइन आहे.
यांचे वेळोवेळी हे सुरुवातीचे 4 तर एक्झामला बऱ्याचदा विचारले गेले. ठीक आहे. देन आहे बायोकॉन. बायोकॉन म्हणजे कॉन्ड्रोस्टिरम पुर्पुरियम, याच्या जे की बायो एजंट आहे हा आहे आणि हा प्रूनस नावाच्या स्पीसीजला कंट्रोल करतो. देन काय ते EMM आहे. ठीक आहे, दिसायला थोडं अडचण होत असेल. इमॅलोसिरा स्पीसीज जे आहे याला स्टेम बोरिंग मॉथ त्या ठिकाणी जे आहे ही याच्यामध्ये एजंट प्रेझेंट असतो आणि हे इकायनोक्लोआ स्पीसीजला कंट्रोल करतं. राईट. देन ट्रायपोज आहे, हे श्रिम्प त्या ठिकाणी याच्यामध्ये बायो एजंट असतो जो की इकायनोक्लोआला किल करतो. युरोमायसिस रुमिस्किस आहे, तर हा काय एक प्रकारचा प्लांट पॅथोजन आहे, र्युमेक्स स्पीसीजला कंट्रोल करतो. गॅस्ट्रोफायसा आहे, बॅक्ट्रा वेरुटॅना आहे, हा शूट बोरिंग मॉथ आहे, हा सायप्रस रोटुंडसला कंट्रोल करतो. ठीक आहे. तर हा बॅक्ट्रावाला एक नोट करून घ्या आणि स्टार्टिंगचे 4 नोट करून घ्या. ठीक आहे, कमीत कमी एवढे तरी नोट करा. हे वेळोवेळी विचारले गेलेले असे यांचे नाव आहेत. ठीक आहे, पहिले 4 आणि हा लास्टवाला बॅक्ट्रा वेरुटॅना. ठीक आहे. सो बघा, जे आपण डिवाइन म्हणत होतो ना ते काय आहे, टार्गेट वीड स्पीसीज काय, मोरेरेनिया ओडोरॅटा, हे वीडला कंट्रोल करतं आणि फायटोप्थोरा पाल्मिवोरा हा जो आहे या डिवाइनमधला जो आहे एजंट आपल्याला मायक्रोब दिसून येतो. देन कोलिगो जे आपण म्हणलं, राईट, ते काय करतं, या ॲस्कोनिमा व्हर्जिनेका जो आहे या वीडला कंट्रोल करण्याचं काम करतं. राईट. देन बायोमल जो आहे, तर हे काय आहे, मालवा जे प्युसिला स्पीसीज आहे म्हणजे हे वाला वीड जे आहे याला कंट्रोल करण्याचं काम करतं. कोलिकोट्रिकम ग्लोइस्पोरॅडिस स्पीसीज याची काय स्पेसिफिक, दॅट्स मालवे. देन वूड वॉरियर नावाचं एक येतं. ठीक आहे, हे काय करतं, इसाटिका टिंक्टोरिया नावाचं याच्यामध्ये काय आहे बेसिकली ह्या वीड स्पीसीजला कंट्रोल करण्याचं हे काम करतं. पुसिनिया थॅलस्पोइस याचं नावाचं जे काही मायक्रोब आहे हे या प्रोडक्टमध्ये प्रेझेंट आहे. हे नाव जास्त करून एक्झामला आजपर्यंत तरी आलेलं नाही आहे. ठीक आहे, फक्त नोट करून ठेवा वाटलं असतं. जे मी तुम्हाला मागचे 4-5 नावं नोट करायला लावले वेळोवेळी फ्रिक्वेंटली तेच एक्झामला विचारले जातात. राईट. देन कंट्रोल जो आहे याच्यामध्ये काय बेसिकली हे अल्डर आहे या वीड स्पीसीजला वगैरे हार्डवूड्स वगैरे जे असतात त्याला कंट्रोल करायचं काम करतं थ्रू दिस सी पुर्पुरियम स्पीसीज. देन वी हॅव द स्मोल्डर आहे, हा त्या ठिकाणी डोडर जी स्पीसीज आहे. राईट. डोडर काय आहे, एक पॅरासायटिक वीड आहे. बरोबर आहे, पॅरासायटिक वीड आहे, याला कंट्रोल करण्याचं काम जे आहे हे स्मोल्डर नावाचं त्या ठिकाणी बायोहर्बिसाइड करतं. देन लिबाव आहे, लिबाव जे आहे हे कॅस्कुटा वीड स्पीसीजला कंट्रोल करतं. राईट. याचं नाव त्या ठिकाणी नोट करा, हे एक इम्पॉर्टंट आहे. लिबाव हे काय करतं, कॅस्कुटा स्पीसीजला कंट्रोल करतं आणि त्याच्यामध्ये कोणता मायक्रोब आहे, कोलेकोट्रिकम ग्लोइस्पोरेडिस कॅस्क्युटी. ओके. हे बघा, हे जे येलो कलरचं प्लांटवरती दिसतं ना हे पॅरासाइट आहे, हे असं प्लांटला त्या ठिकाणी पूर्ण काय करतं, पॅरासिटिझमच्या द्वारे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतं. पूर्ण जे काही न्यूट्रिशन आहे क्रॉपचं ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं. इथे पण बघा या फील्डवरती पिवळा हा जो पॅच दिसतोय हा सगळा त्याचाच आहे, ऑफ दिस कॅस्क्युटा स्पीसीज. कॅस्क्युटा काय आहे, हे पण एक प्रकारचं पॅरासिटिक वीड आहे. देन डॉक्टर बायोसेज काय आहे, डॉक्टर बायोसेज नावाचं एक त्या ठिकाणी प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये काय आहे, पुसिनिया कॅन्युक्युलेटा. ओके, हे एक नाव नोट करून घ्या बायोसेजच्या नावाखाली, हे पण एक्झामला येऊ शकतं. हे काय करतं, सायप्रस स्पीसीजला कंट्रोल करतं, सायप्रस इस्क्युलेंटस. ओके. सायप्रसी म्हणजे काय, कोणतं आहे हे वीड, हे आहे लवाळा. बरोबर आहे, लवाळा जगातलं सगळ्यात जास्त जे की सगळ्यात मोस्ट डिस्टर्बिंग जे वीड आहे. राईट. सगळ्यात जास्त स्ट्रॉंग वीड जे आहे, पहिला आहे लवाळा आणि दुसरं आहे कोणतं आहे मोस्ट प्रॉब्लेमॅटिक वीडमध्ये दुसरं, दॅट इज हरियाली. राईट. जे की आपण गणपती बाप्पाला जे की दुर्वा वाहतो ते वाला हराळ, तर ते आणि हे लवाळा हे दोन जे आहे मोस्ट प्रॉब्लेमॅटिक वीड्स आहेत. देन मायकोटेक नावाचं जे आहे हे काय करतं, डेसिडियस प्लांट्सला जे आहे कंट्रोल करण्याचं काम करतं. राईट. देन वी हॅव स्टंप आउट जे आहे याच्यामध्ये कोणता मायक्रोब आहे बघा, तर दॅट इज काइंड्रोस्टेरियम पुर्पुरियम आणि ॲकेशिया स्पीसीज प्रूना स्पीसीजला वगैरे कंट्रोल करायचं काम करतं. देन झॅन्थोमोनास नावाचं एक आहे, झॅन्थोमोनास बॅक्टेरिया हा जो आहे हा कुठे वापर केला जातो, यूज फॉर ॲन्युअल ब्लूग्रासचं कंट्रोल करण्यासाठी. ही आहे ब्लूग्रास. सो ॲन्युअल ब्लूग्रास जी आहे याला कंट्रोल करण्याचं काम करतं. इट हॅज हाय पोटेन्शियल ॲज अ बायोलॉजिकल कंट्रोल एजंट फॉर पेरिनियल रायग्रास. ओके. पेरिनियल जे की रायग्रास आहे याला कंट्रोल करण्याचं काम करतं. देन प्लांटचे एक्स्ट्रॅक्ट पण आपण जे म्हणलं होतं की काय आहे, काही जागेवरती मायक्रोब्सचा वापर केला जातो ॲज बायोहर्बिसाइड आणि काही जागेवरती प्लांटचा एक्स्ट्रॅक्टचा पण वापर केला जातो. राईट. तर आता बघा प्लांट एक्स्ट्रॅक्टचा कुठे केला जातो, अ प्लांट एक्स्ट्रॅक्ट इज अ सबस्टन्स ऑर ॲक्टिव्ह विथ डिझायरेबल प्रॉपर्टीज दॅट इज रिमूव्ड फ्रॉम द टिश्यू ऑफ प्लांट युजली बाय ट्रीटिंग इट विथ सॉल्व्हेंट टू बी यूज फॉर अ पर्टिक्युलर पर्पज काय आपला की वीड्सला किल करायचं. तर बघा इथे वेगवेगळे एक्स्ट्रॅक्टचे नावं दिलेत, हे जे आहेत ॲज अ
बायो हर्बिसाइड म्हणून याचा वापर केला जातो. आता ॲकेशिया जे आहे याचा वापर जे की मिमोसिया फॅमिलीमध्ये येतं, याचं बार्क आणि लिव्हचा वापर केला जातो. देन ॲझाडिरेक्टा इंडिका. ॲझाडिरेक्टा इंडिका म्हणजे कोणतं आहे, आपल्या निंबाचं झाड, राईट, निम, तर त्याचा पण वापर केला जातो. त्याचे लिव्ज असतील, रूट्स असतील, त्याचा वापर केला जातो. कॅलाट्रॉपिस आहे, राईट, त्याच्यानंतर क्रायसॅन्थेमम आहे, देन इक्लिप्टा अल्बा आहे, ठीक आहे, जट्रोपा आहे. सो जट्रोपा पण काय आहे, हे एक बायोडिझेल बनवण्यासाठी पण यूज केला जातो याचा, बरोबर. इट इज ऑल्सो यूज फॉर बायोडिझेल मेकिंग. लँटाना कॅमेरा आहे, राईट. लँटाना कॅमेरा म्हणजे कोणतं, घाणेरी, राईट, घाणेरी, तर याचाही वापर केला जातो. असे वेगवेगळे जे की वीड्स आहेत यांचे त्या ठिकाणी तुम्हाला नावं नोट करण्याची गरज नाही. हे जस्ट तुम्ही एक्झाम्पल्स काय काय आहेत, वेगवेगळे प्लांट्स वापरतात एवढं फक्त माहीत पाहिजे. याच्यावर कधी असे क्वेश्चन जनरली येत नाहीत. सो हर्बिसाइड मिक्सचर जे आहेत, व्हॉट इज हर्बिसाइड मिक्सचर. बघा, ज्यावेळेस काय होतं, आपल्याला माहिती आहे की आता एक हर्बिसाइड, सपोज ए नावाचं एक हर्बिसाइड आहे, हे जर का फक्त सपोज काय मोनोकॉट वीड्सला कंट्रोल करतं, काय करतं, मोनोकॉट वीड्सला कंट्रोल करत असेल, आणि एक बी हर्बिसाइड आहे, हे काय करतं, डायकॉट वीड्सला कंट्रोल करायचं काम करतं, डायकॉट वीडला कंट्रोल करायचं काम करतं. आता आपलं शेत आहे, आपल्या शेतामध्ये काय फक्त मोनोकॉट वीड उगणार आहेत का, नाही, त्यासोबत डायकॉट पण राहणार, खूप सारी खिचडी असणार त्याची, बरोबर आहे, खूप सारे वेगवेगळे स्पीसीज एकसोबत ग्रो करणार. त्यामुळे जर का तुम्ही फक्त ए फवारलं तर फक्त अर्धवट वीड्सच कंट्रोल होणार, फक्त मोनोकॉट वीड जे आहे ते किल होणार, डायकॉट तसेच राहणार. अशा वेळेला काय करतो आपण, ए प्लस बी जे आहे म्हणजे दोघांचं काय करतो, मिक्सचर एक तयार करतो आणि मग त्याचं स्प्रे घेत असतो, राईट. आता त्याचा स्प्रे घेतो, पण इतकंही सोपं नाही आहे, जेवढं मी तुम्हाला आता सांगितलं की कोणतंही हर्बिसाइड कसंही मिक्स करून चालत नाही. त्याचे इफेक्ट काय होतो मिक्स केल्यावरती, की त्याची पॉवर कमी होते का, की त्याचं रिॲक्शन होऊन वेगळंच काहीतरी फॉर्म्युलेशन फुटून जातं आणि वेगळंच काहीतरी त्याचं रिॲक्शन होऊन केमिकल तयार होईल, राईट, आणि ते क्रॉपला किल करून देईल, असं काही होतं आहे का, तर ते सगळं स्टडी करण्याची गरज असते आणि त्यानुसारच हर्बिसाइड मिक्स करून वापरणं गरजेचं असतं, राईट. तर त्यालाच आपण म्हणतो हर्बिसाइड मिक्सचर. सो इट इन्व्हॉल्व द मिक्सिंग ऑफ 2 or more herbicides used for effective and economic weed control, राईट. मेकॅनिकल अँड केमिकल मिक्सिंग जे असेल ऑफ 2 or more herbicides हॅव डिफरंट मोड ऑफ ॲक्शन, बरोबर आहे, वेगवेगळे मोड ऑफ ॲक्शनवाले जे असतील असे आपण जे आहे हर्बिसाइड मिक्स करू शकतो. अँड व्हॅरिंग लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी अँड सेलेक्टिव्हिटी इट फॉर्म्स द हर्बिसाइड मिक्सचर्स. जे की हर्बिसाइड्स असतील ऑफ द सेम क्लास किंवा डिफरंट क्लासचे पण असू शकतात, हॅव्हिंग सिमिलर मोड ऑफ ॲक्शन, दे आर नॉट आयडियल फॉर दी हर्बिसाइड मिक्सचर. ही गोष्ट त्या ठिकाणी नोट करायची आहे की ज्यांचं सिमिलर मोड ऑफ ॲक्शन असेल, ठीक आहे, असे हर्बिसाइड ज्यांचं सारखंच मोड ऑफ ॲक्शन आहे. मोड ऑफ ॲक्शन म्हणजे काय, की सपोज दोघं हर्बिसाइड जर का सेल डिव्हिजन काय करतं, इनिबिटर जर का असतील, ठीक आहे, जर का दोन्ही सेल डिव्हिजन इनिबिटर असतील तर ते सोबत वापरणं चालणार नाही, ठीक आहे, कारण की काय होतं, ते एक दुसऱ्यासोबतच रिॲक्ट करतात आणि मग त्याचं जे आहे फॉर्म्युलेशन फुटून जातं. त्यामुळे समजा एक असेल सेल डिव्हिजन इनिबिटर, एक असेल फोटोसिंथेसिसचा इनिबिटर, ठीक आहे, मग असे मिक्स केले तर एकपट चालून जाईल, ठीक आहे, तेच इथं सांगितलं आहे. सो हर्बिसाइड्स हॅव्हिंग सिमिलर स्पेक्ट्रम ऑफ वीड कंट्रोल शुड नॉट बी ऑप्टेड फॉर मिक्सिंग. बघा, सिमिलर स्पेक्ट्रम ऑफ वीड कंट्रोल म्हणजे काय, की आता बघा, ए जो हर्बिसाइड हा मोनोकॉट वीडला कंट्रोल करतोय आणि बी पण जर का मोनोकॉटलाच कंट्रोल करत असेल तर मग मिक्स करायची गरज काय बाबा, दोघांमधलं एकच मारा ना, एकच फवारलं तरी कंट्रोल होणार आहे, मग मिक्स करायची गरज काय, उगाचच अशा गोष्टी मग मिक्स करायच्या नाही. दोघांचे जे की कॅरेक्टरिस्टिक आहे ते वेगवेगळ्या जर का असतील, राईट, समजा एक जर का मोनोकॉटला कंट्रोल करतोय एक हर्बिसाइड, दुसरं डायकॉटला करतोय, राईट, तर अशा वेळेलाच आपण मिक्सिंग करत असतो, ठीक आहे. तर आता बघा याचे ॲडव्हान्टेजेस काय हर्बिसाइड मिक्सिंगचे, की इट कंट्रोल द ब्रॉड स्पेक्ट्रम वीड्स, ठीक आहे, मोठ्या प्रमाणावरती जे की ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे वीड्सला कंट्रोल करायचं काम हे आपल्याला हर्बिसाइड मिक्सचर करताना दिसतं. इट प्रिव्हेंट्स द शिफ्ट इन वीड फ्लोरा, डिलेज द डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टन्स इन वीड्स, इन्क्रीजेस वीड कंट्रोल इफिशियन्सी, रिड्युसेस द डोसेज ऑफ हर्बिसाइड पर युनिट एरिया. आता बघा, सिनर्जिस्टिक इफेक्ट जर का असेल त्यावेळेला काय होतं, डोसेज पण आहे हर्बिसाइडचा हा कमी होतो पर युनिट एरिया. because of the reduced rate of application it reduces the residue in crop and the environment. त्यामुळे रेसिड्यू पण काय होईल, कंट्रोल होईल. आता हर्बिसाइड मिक्सचरमध्ये बघा साधारणपणे आपल्याला काही प्रकार बघायला मिळतात. त्याच्यामधला पहिला आहे फॅक्टरी मिक्स किंवा त्यालाच म्हणतात प्री मिक्स किंवा रेडी मिक्स म्हणतात. आता तुम्ही जे की कृषी सेवा केंद्रामधून जाऊन जे की XYZ नावाचं जे की कुठले हर्बिसाइड विकत आणतात, राईट, त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याच्या बॅक साईडला कधी बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कधी आता इथून पुढे तुम्ही एखाद्या कृषी सेवा केंद्रात जाशाल किंवा तुमच्या घरी शेती असेल तर तुमच्याकडे जे की हर्बिसाइड्स आणले जातात, ठीक आहे,
तर त्याचं जे कीवर्डचं ट्रेड नेम आहे, चमत्कार वगैरे वगैरे काही पण नाव असू शकतात, ठीक आहे. ते नाही वाचायचं. काय वाचायचं, त्याच्या बॅक साईडला उलटा डबा फिरवायचा आणि त्याच्या बॅक साईडला कंटेंट वाचायचं. कंटेंटमध्ये कुठकुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी हर्बिसाइड्स आहेत, 2 आहेत, 3 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, किती कॉन्सन्ट्रेशन आहे, ते ECमध्ये आहे का, मग त्या ठिकाणी वेगळं त्याचं कॉन्सन्ट्रेट कोणत्या प्रकारचं आहे, राईट. ते त्यानंतर इमल्सिफायबल आहे की नाही, ते त्या सगळ्या गोष्टी त्याचे कंटेंट त्या ठिकाणी बघत चालला, ठीक आहे. आता फॅक्टरी मिक्स म्हणजे काय, इट इज द मिक्सचर ऑफ डिझायर्ड हर्बिसाइड्स प्रिपेअर्ड इन फॅक्टरी बाय इटसेल्फ विथ डेफिनेट प्रपोर्शन्स. इट इज फॉर्म्युलेटेड बाय द मॅन्युफॅक्चरर. जे की फॅक्टरी असेल, राईट, जे की ओनर असेल कंपनीचा, तोच त्या ठिकाणी काय करतो, 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स एकत्र करून त्या ठिकाणी सेल करत असतात, राईट. जसं की बघा, क्लोरोपायरिफॉस काय आहे, क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे विडीसाईड नाही आहे बरं का, सांगतो एक मिनिट. क्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिन हे जे आहे ना, हे एक इन्सेक्टिसाईड आहे. हे काय आहे, इन्सेक्टिसाईड आहे. आता क्लोरोपायरिफॉस जे आहे हे काय करतं, सकिंग पेस्टला कंट्रोल करायचं काम करतं. पण नंतर असं कळालं की हळूहळू काय होतं, इफेक्टिव्हिटी याची कमी होते, काहीतरी थोडेफार जे काय आहेत इन्सेक्ट्स आहेत ते जिवंत राहून जातात, पूर्णपणे कंट्रोल होत नाही. त्यामुळे मग याच्यामध्ये काय केलं, 5% सायपरमेथ्रिन आता वापरण्यात येतं, राईट. त्याच्यामुळे आता हे 2 वेगवेगळे मॉलिक्युल आहे, पण हे काय करतं, एक प्रकारे फॅक्टरीमधूनच येताना याचं मिक्स्ड प्रोडक्ट येत असतं, राईट. आणि मग ते काय करतं, व्यवस्थित इन्सेक्टला पूर्णपणे कंट्रोल करायचं काम करतं. आता हे झालं एक्झाम्पल इन्सेक्टिसाईडमधलं, की क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन. तसंच जे आहे आपल्याकडे वेगवेगळे विडीसाईड पण त्या ठिकाणी अवेलेबल असतात. आता बघा, आयसोगार्ड प्लस जे आहे याच्यामध्ये काय आहे, आयसोप्रोट्युरॉन प्लस 2,4-D असे जे आहेत हे 2 याच्यामध्ये आपल्याला विडीसाईड जे आहेत मॉलिक्युल्स दिसतात. ॲनिलोगार्ड प्लस नावाचं एक येतं ट्रेड नेम, याच्यामध्ये ॲनिलोफॉस आणि प्लस 2,4-D 2 मिक्स दिसतात. त्यानंतर प्रायमागार्ड आहे, ॲट्राझिन प्लस मेटॅलोक्लोर आहे, याच्यात ॲटलांटिस आहे, याच्यामध्ये बघा मिसोसल्फ्युरॉन मिथाईल आहे आणि आयडोसल्फ्युरॉन मिथाईल सोडियम आहे, अल्मिक्स आहे, राईट. त्याच्यानंतर परस्यूट प्लस आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे फॅक्टरी मिक्सर्स आपल्याला हर्बिसाईड दिसून येतात. मग याच्यामध्ये दुसरा प्रकार येतो, ठीक आहे, दॅट इज द टँक मिक्स. काय आहे, टँक मिक्स किंवा याला फील्ड मिक्स हर्बिसाईड मिक्सचर म्हणतात. म्हणजे की तुम्ही मार्केटमधनं हा ए हर्बिसाईड एक आणला आणि बी आणला, ठीक आहे. शेतकऱ्याने काय केलं, 2 हर्बिसाईडचे डबे आणले आणि जेव्हा तो त्या ठिकाणी पंपामध्ये जे आहे पाणी भरतो, ठीक आहे, जेव्हा कधी हा पंपामध्ये काय करतो, पाणी भरतो आणि याच्यामध्ये काय करतो, सपोज पहिलं हर्बिसाईड आहे 5 ml टाकलं, दुसरं हर्बिसाईड 4-5 ml जे असेल ते टाकलं, ठीक आहे. तर हे काय झालं, त्या शेतकऱ्याने स्वतः मिक्सिंग केली, राईट. मार्केटमधूनच येताना प्रोडक्ट काय आहेत, वेगवेगळे हर्बिसाईड्स आहेत, पण शेतकरी काय करतात, स्वतः मिक्स करतात ॲज पर देअर फील्ड नीड्स आणि मग याचा स्प्रे करतात, ठीक आहे. आता ही गोष्ट खूप समजण्याची गरज आहे की कोणते हर्बिसाईड मिक्स करून चालत नाही, ठीक आहे. नाही तर बऱ्याचदा काय होतं, शेतकरी हर्बिसाईड मिक्स करतात आणि स्प्रे केल्यावरती काय होतं की क्रॉपला पण डॅमेज होताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे कुठले हर्बिसाईड्स मिक्स करायचे याच्यासाठी पण त्या ठिकाणी अभ्यास पूर्ण त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, राईट. आता याचे एक्झाम्पल्स दिलेत बघा इथं, कोणकोणते असे आहेत जे की आपण टँक मिक्स करू शकतो. ॲट्राझिन प्लस ॲलाक्लोर आपण मिक्स करू शकतो, ॲट्राझिन प्लस पेंडिमिथॅलिन करू शकतो, आयसोप्रोट्युरॉन प्लस ट्रायलकोक्झिडिम मिक्स करू शकतो, सेथॉक्सिडिम आहे प्लस क्लोरसल्फ्युरॉन आहे. असे वेगवेगळे जे मिक्सचर्स आहे हे आपण टँक मिक्सचर जे आहे, मेकॅनिकल मिक्सचर्स बेसिकली जे असतात, जे शेतकरी फील्डवरती करतात, त्याला आपण म्हणू शकतो. देन वी हॅव कम्पॅटेबिलिटी ऑफ हर्बिसाइड्स विथ अदर ॲग्रोकेमिकल्स. बरोबर आहे की हर्बिसाईड जे आहेत, आता आपल्याला माहिती आहे ॲग्रोकेमिकल्स खूप सारे असतात बाबा, बरोबर आहे. आता काय आपल्याकडे फक्त हर्बिसाईड आहे का, नाही, ओके. हर्बिसाईडसोबत कधी कधी आपल्याला काय करावं लागतं, फर्टिलायझर पण आपण ॲप्लाय करतो. कधी कधी आपण हर्बिसाईडसोबत काय करतो की बायो फर्टिलायझर ॲप्लाय करू शकतो का, त्याचा विचार करू शकतो, राईट. आपण हर्बिसाईडसोबत अजून काय फंजीसाईड असतील ते ॲप्लाय करू शकतो का, ठीक आहे. बॅक्टेरिसाईड्स आहे ते ॲप्लाय करू शकतो का. तर अशा आपण वेगवेगळ्या गोष्टी आपण विचार करत असतो. त्यानंतर पेस्टिसाईड आहेत, राईट. हर्बिसाईड प्लस पेस्टिसाईड आपण स्प्रे करू शकतो का. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला स्टडी असणं खूप जास्त गरजेचं आहे, तरच आपण जे आहे ऑन फील्ड याचा वापर करायचा की टाळायचा हे आपण ठरवू शकतो. बघा, सायमल्टेनियस और सिक्वेन्शियल ॲप्लिकेशन ऑफ हर्बिसाईड जे असेल, इन्सेक्टिसाईड, फंजीसाईड, अँटीडोट्स, फर्टिलायझर्स, हे काय आहे, इट इज फॉलोड इन अ सिंगल क्रॉपिंग सीझन. आता दिस केमिकल्स मे अंडरगो अ चेंज इन फिजिकल और केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स. बरोबर आहे की ज्यावेळेस या 2-3 आपण पदार्थ जर मिक्स केले तर नॅचरली त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होणार आहे, बरोबर आहे. तर ती केमिकल रिॲक्शन होऊन काहीतरी वेगळंच त्याचं प्रोडक्ट तयार होऊन ते इनॅक्टिव्ह नको व्हायला, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे. प्लस नुसतं इनॅक्टिव्हच नाही तर खूप जास्त टॉक्सिक पण नाही झालं पाहिजे, राईट.
सो इट लीड्स टू द एनहान्समेंट ऑर द रिडक्शन इन द इफिकॅसी ऑफ वन ऑर मोर कंपाऊंड्स. त्यामुळे त्याचा स्टडी असणं गरजेचं आहे. आता याचा जो की इंटरॅक्शन इफेक्ट आहे, म्हणजे काय की ज्यावेळेस आपण हार्बिसाईड आणि फर्टिलायझर किंवा हे पेस्टिसाईड जेव्हा मिक्स करतो त्याचा एकंदरीत जो इंटरॅक्शन इफेक्ट जो दिसतो, सो इट इज वर सीन मच लेटर इन द ग्रोईंग सीझन ऑर इन द नेक्स्ट सीझन ड्यू टू द बिल्डअप ऑफ पर्सिस्टंट केमिकल्स ऑर द रेसिड्यू इन द सॉईल. आता बघा, हे पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे की कधी कधी इफेक्ट जो आहे या मिक्स करून आपण स्प्रे केल्याचा हा लगेच दिसत नाही. समजा तुम्ही या एका सीझनला जर का स्प्रे केला तर त्याचा इफेक्ट कदाचित पुढच्या सीझनचं क्रॉपचं जर्मिनेशन न होण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा 1-2-3 वर्षानंतर खूप जास्त फ्रिक्वेंटली त्याचा स्प्रे केल्यामुळे इश्यू येऊ शकतो, राईट. का तर त्याचं पर्सिस्टंट जे आहे केमिकल्सचं काय होईल, तिथं रेसिड्यू ॲक्युमुलेट व्हायला चालू होईल सॉईलमध्ये. म्हणून खूप जास्त याला अंडर एक्सपर्टीज जे आहे याला यूज करण्याची गरज राहते ऑफ दी हर्बिसाइड मिक्सचर्स. Knowledge of the interaction of various chemicals can be helpful in the formulation and adoption of the sound and effective plant protection program. It can also help to exploit the synergistic and antagonistic interactions. बघा कसे असतात इंटरॅक्शन. सिनर्जिस्टिक म्हणजे काय, A + B जर का हे दोन आपण हर्बिसाइड जर आपण एकत्र केले तर हा जो AB एकत्र जो की तयार होणार आहे, तर हा काय करेल, या A आणि B वेगवेगळे असताना जेवढा इफेक्ट दाखवत होते याच्यापेक्षा खूप जास्त इफेक्ट, चांगला इफेक्ट दाखवू शकत असेल, राईट. त्याला आपण म्हणतो सिनर्जिस्टिक इफेक्ट. म्हणजे जेव्हा ते दोघं एकत्रित येतात तेव्हा चांगलं काम करतात. आणि अँटागोनिस्टिक इफेक्ट म्हणजे काय की हे दोघं जर का एकत्र आले तर याचं जो काही कॉम्बिनेशन तयार होतं हे काय होतं, फुटून जातं किंवा त्याची जी काही पॉवर आहे ती कमी होऊन जाते. तर त्याला आपण म्हणतो अँटागोनिस्टिक इफेक्ट, म्हणजे निगेटिव्ह इफेक्ट पडला बुवा. तर याचं स्टडी असणं आपल्याला गरजेचं आहे, राईट, फॉर द वीड कंट्रोल ऑर द पेस्ट कंट्रोल. When 2 or more chemicals accumulate in the plant, they may interact and bring out these responses. आता जे की रिस्पॉन्स मग आणेल, इट कॅन बी क्लासिफाईड ॲज ॲडिटिव्ह असू शकतो, सिनर्जिस्टिक, अँटागोनिस्टिक, इंडिपेंडेंट इफेक्ट असू शकतो किंवा एनहान्समेंट इफेक्ट असू शकतो, राईट. सो बघा याच्यामधले जे की ऑब्जेक्टिव्ज आहेत, बेसिकली आपण हे का करतो, तर ऑप्टिमम हर्बिसाइड कॉम्बिनेशन वुड बी दोज दॅट्स एक्झिबिट एनहान्स्ड ॲक्टिव्हिटी. बरोबर आहे. ॲक्टिव्हिटी कशी असली पाहिजे, एनहान्स्ड ॲक्टिव्हिटी असली पाहिजे मिक्स केल्यावरती ऑन द टार्गेट वीड स्पीसीज अँड डिक्रीज्ड टॉक्सिसिटी ऑन द क्रॉप्स. बरोबर आहे की टॉक्सिसिटी फक्त वीड स्पीसीजसाठी वाढली पाहिजे आणि क्रॉपसाठी कमी झाली पाहिजे, राईट. यालाच आपण म्हणतो इन्क्रीज्ड सिलेक्टिव्हिटी. तर ते असणं अपेक्षित आहे. दिस इज डिफिकल्ट टू प्रिडिक्ट सिन्स द बिहेवियर ऑफ ईच सिंगल हर्बिसाइड इन द मिक्सचर इज ऑफन अफेक्टेड बाय द प्रेझन्स ऑफ द अदर. and activity of the mixture may also vary considerably depending upon the plant species. बघा आता जे की मिक्सचरचं जे की रिझल्ट असेल, राईट, त्याचा जो की इफेक्ट असेल तो प्लांट स्पीसीजनुसार बदलेल, कुठल्या ग्रोथ स्टेजला तुम्ही स्प्रे केले त्यानुसार पण बदलेल. कदाचित क्रॉप किंवा जे की वीड असेल ते ज्या वेळेला खूप जास्त हार्डी स्टेजला पोहोचेल, राईट, मॅच्युअर स्टेजला पोहोचेल, त्यावेळेला ते प्लांट कदाचित किल नाही होणार, पण मे बी जेव्हा जर्मिनेशन झाल्या जे की स्टेज असेल, अर्ली यंग स्टेज असेल, त्यावेळेस किल होऊ शकेल. तर ग्रोथ स्टेजनुसार पण जे आहे टॉक्सिसिटी अफेक्ट करते, चेंज होते. देन एन्व्हायरमेंटल कंडिशन्स कसे आहे त्यानुसार पण जे आहे टॉक्सिसिटी मॅटर करते. आता बघा ॲडिटिव्ह इफेक्ट म्हणजे काय, तर सिम्पल वर्ड्समध्ये बघा, जे की आपण मिक्सचर तयार केलं आहे ते काय आहे, इक्वल A + B जेवढं जे की रिझल्ट दाखवणार आहे. सपोज A जर का तुम्ही स्प्रे केला, सपोज याला 2 मार्क्स आपण देऊ, ठीक आहे, की A जर स्प्रे केला की 2 मार्क इतकं समजा त्याचा इफेक्ट दिसतो, आणि B स्प्रे केल्यावरती किती 3 मार्क्स इतका दिसतो, ठीक आहे. असे याची आपण रेटिंग ठरवूया, ठीक आहे. याला 2 मार्क, याला 3 मार्क, ठीक आहे. मग हे दोघं जेव्हा आपण एकत्रित करतो ना, तर 2 + 3 किती 5 मार्क्स, ठीक आहे. 5 मार्क्सचा इतकं याचा ॲडिटिव्ह इफेक्ट आपल्याला दिसतो, म्हणजे एवढं जास्त त्याचा कंट्रोल आपल्याला दिसतो. पण सिनर्जिस्टिक इफेक्ट काय असतो, सिनर्जिस्टिक इफेक्टमध्ये A जर का 2 मार्क्स आहे आणि Bला जर का 3 मार्क्स आहे, ठीक आहे, 3 मार्क्स आहे. आता AB जो आहे ना याला 7 असेल, 8 मार्क्स असतील, ठीक आहे, असं वाढीव असेल. म्हणजे काय की ज्यावेळेस हे दोन गोष्टी आपण मिक्स करतो तर जेव्हा ते आपण सेपरेट स्प्रे करतो त्याच्यापेक्षा पण जास्त इफेक्ट जो आहे, चांगला इफेक्ट ते करतात, राईट. त्याचं जे काम आहे ते अजून जास्त इफेक्टिव्हली करतं. जसं की बघा आता तुम्ही 2 मित्र असतात, बरोबर आहे, 2 मित्र असतात. तुम्हाला काय सांगितलं, दोघांना वेगवेगळं काम दिलं, बरं का. दोघांना काय सांगितलं, एक खड्डं खंदून द्या, ठीक आहे. एक काय करा, एक 5 बाय 5 मीटरचं एक खड्डं खंदा. आता हे जर का आम्ही तुम्हाला 2 वेगवेगळ्या माणसांना 2 खड्डे खंदायला लावले तर तुम्ही काय करणार, पहिला 2 तास लावणार, हा दुसरा पण 2 तास लावणार, बरोबर आहे. आणि जर का आपण ह्या दोघांना एकत्रित जर का काम दिलं की बुवा हे एक खड्डा सोबत खंदा, तर ते काय करतील, ऑफकोर्स दोघांचा 1-1 तास
बरोबर आहे. म्हणजे किती 2 तासामध्येच काय जे की नॉर्मली हे 2-2 तास यांना सेपरेट लागायचं, आता याचा 1 तास याचा 1 तास दोघांचा मिळून किती एका तासामध्येच काय होईल, हे दोघं मिळून खंदू शकतात. पण सिनर्जिस्टिक इफेक्टमध्ये काय होतं, तुम्ही गप्पा मारता मारता तुम्हाला 1 तास पण नाही लागत, त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो. तुम्ही 40च मिनिटामध्ये हे खड्डं खंदून तयार केलं. तर हे काय झालं, एक प्रकारे 20 मिनिटं तर रेग्युलरपेक्षा कमी लागलं, राईट. त्याला आपण म्हणतो सिनर्जिस्टिक इफेक्ट. जर का तुम्हाला 1 तास लागला असता ते झालं असतं ॲडिटिव्ह इफेक्ट, राईट. आणि जर का तुम्हाला रेग्युलरपेक्षा पण कमी वेळ लागतोय म्हणजे तुमचं काय झालं, सिनर्जिस्टिक इफेक्ट झाला. तुम्ही दोघांनी गप्पा मारत मारत एकत्रित काम केलं, तुम्हाला कळालंच नाही वेळ कसा निघून गेला, राईट. त्याच्यामुळे त्याला आपण म्हणू सिनर्जिस्टिक इफेक्ट. तसंच आहे अँटागोनिस्टिक इफेक्ट. आता अँटागोनिस्टिक इफेक्टमध्ये काय होतं, तुम्ही ज्यावेळेला मिक्सचर जे की मिक्स करतात, राईट, तर त्या मिक्सचरचं जे आहे, त्या कॉम्बिनेशनचं जे आहे रिझल्ट जो आहे हा कमी असतो कम्पेअर टू A+B. ठीक आहे. काय झालं इथे, एक प्रकारे ते फॉर्म्युलेशन जे आहे काय झालं, लेस इफेक्टिव्ह झालं, म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला, राईट. दॅट इज अँटागोनिस्टिक इफेक्ट. देन वी हॅव द इंडिपेंडंट इफेक्ट. इंडिपेंडंट इफेक्टमध्ये बघा काय होतं, वेन इफ A इज ग्रेटर दॅन B, देन AB जो असतो इट इज स्मॉलर दॅन A, राईट. ते हे झालं इंडिपेंडंट इफेक्ट. देन फिफ्थ वन वी हॅव दॅट इज द एनहान्समेंट इफेक्ट. इथे बघा काय की द इफेक्ट ऑफ हर्बिसाइड अँड नॉन टॉक्सिक ॲडज्युएंट जे असतात, इट इज अप्लाइड इन कॉम्बिनेशनमध्ये जर का हे अप्लाय केलं प्लांटवरती, इट इज सेट टू हॅव ॲन एनहान्समेंट इफेक्ट, राईट, इफ द रिस्पॉन्स इज ग्रेटर दॅन द ऑप्टेंड वेन द हर्बिसाइड इज यूज्ड ॲट द सेम रेट्स विदाउट द ॲडज्युएंट. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण एखादा ॲडज्युएंट एखाद्या हर्बिसाइडच्या ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटसोबत मिक्स करतो, जसं की बघा तुम्ही जर का ग्लायफोसेट जे हर्बिसाइड आहे ना, याच्यासोबत जर तुम्ही अमोनियम सल्फेट जर का मिक्स केलं, थोडंसं अमोनियम सल्फेट जे फर्टिलायझर आहे हे जर तुम्ही मिक्स करून जर का स्प्रे केलं, तर वीड जो आहे हा लवकर कंट्रोल होतो. ठीक आहे. वीड काय करतो, लवकर कंट्रोल होतो. म्हणजे काय झालं, एक प्रकारे अमोनियम सल्फेटमुळे ग्लायफोसेटची काय झाली, एनहान्समेंट जी आहे ती झाली. बघा आता इथे काय दिलं आहे की अँटागोनिस्टिक इफेक्ट जो असतो, म्हणजे हे जे काही डार्कर कलर तुम्हाला दिसतोय हा आहे अँटागोनिस्टिक इफेक्ट. ठीक आहे. आणि जो काही व्हाईट कलर दिसतोय तो आहे सिनर्जिस्टिक इफेक्ट. तो कसा दिसतो, आता जर का 2 केमिकल जर का तुम्ही सारख्या केमिकल फॅमिलीचे जर का वापरले, ठीक आहे, सेम केमिकल फॅमिलीचे जर का तुम्ही त्या ठिकाणी हर्बिसाइड्स वापरले, तर तशा वेळेस जो आहे याचं सिनर्जिस्टिक इफेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर डिफरंट केमिकल फॅमिलीचे जर का तुम्ही यूज केले, तर इथे बघा इथे अँटागोनिस्टिक इफेक्ट जो आहे हा जास्त दिसून येतो, राईट. त्याच्यामुळे खूप कमी असे हर्बिसाइड्स आहेत जे की सिनर्जिस्टिक इफेक्ट दाखवतात. देन मोनोकॉट स्पीसीजमध्ये जर आपण बघितलं, तर मोनोकॉट स्पीसीजवरती जर जास्त करून बघितलं तर अँटागोनिस्टिक इफेक्टच याचा दिसून येतो. तेच डायकॉट स्पीसीजवरती जर बघितलं तर साधारणपणे आपल्याला याचा सिनर्जिस्टिक इफेक्ट चांगला दिसून येतो. तर हे जे आहेत एकंदरीत तुम्ही फक्त समजण्यासाठी सांगतोय मी. ठीक आहे. हे इतकं डीप जे आहे एक्झामला प्रत्येक वेळा विचारत नाहीत. ठीक आहे. जे विचारलं जाईल तेवढं मी तुम्हाला सांगतो एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. बाकीचा फक्त समजून घ्या की एकंदरीत मिक्सचर जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे इंटरॅक्शन्स कसे करतात ही गोष्ट समजून घ्या. ठीक आहे. सो अँटागोनिस्टिक इंटरॅक्शन जे असतात इन हर्बिसाइड मिक्सचर दे ऑफन कॉज सिग्निफिकंट प्रॉब्लेम इन द वीड कंट्रोल. फॉर एक्झाम्पल ॲप्लिकेशन जे आहे ऑफ पायरिथ्रोबॅक नावाचं जे काही असेल मिक्सचर, तर याचं आपण मिक्सचर जेव्हा करतो तर विथ द फ्लुझिफॉप. ठीक आहे. आता पायरेथिओबॅक आणि हा फ्लुझिफॉप जेव्हा एकत्रित आपण जर केलं तर इट हॅज बीन रिपोर्टेड टू रिड्यूस द इफिकन्सी ऑफ द फ्लुझिफॉप. ठीक आहे. तर काय करतो बेसिकली याची जे की फ्लुझिफॉप आहे याचं काय होतं, इफेक्टिव्हिटी कमी होते. याला मग आपण काय म्हणणार, अँटागोनिस्टिक इफेक्ट म्हणणार. सिमिलरली ॲप्लिकेशन ऑफ ट्रायबेनयुरॉन नावाचं एक हर्बिसाइड आहे, ते जर का तुम्ही डिक्लोफॉप सोबत जर का मिक्स केलं तर त्याचं काय दिसलं, इट रिड्यूस द इफिकॅसी ऑफ डिक्लोफॉप ऑन द वाईल्ड ओट. ठीक आहे. जे की वाईल्ड ओटला ते कंट्रोल करायचं, त्याची इफेक्टिव्हिटी कमी होऊन गेली, राईट. त्यामुळे असे जे कॉम्बिनेशन आहे ज्यांचा अँटागोनिस्टिक इफेक्ट असतो ते आपण टाळणं त्या ठिकाणी अपेक्षित असतं. ठीक आहे. देन सिनर्जिस्टिक इफेक्ट बघा, याच्यामध्ये काय याचं एक्झाम्पल दिलं आहे की फ्लिंट आणि बॅरेट या सायंटिस्टने काय बघितलं की ग्लायफोसेट जर का तुम्ही 2,4-D सोबत जर का दिला तर ते काय करते, इट इज कंट्रोलिंग मोर इफेक्टिव्हली फील्ड बाइंडविड. म्हणजे कॉन्व्होल्वुलस आर्वेन्सी जे आहे तर याला खूप जास्त प्रभावीपणे कंट्रोल करतो जर का हे 2 हर्बिसाइड आपण एकत्रित वापरले तर याला आपण म्हणतो सिनर्जिस्टिक इफेक्ट. देन नेक्स्ट वन वी हॅव की मिक्सचर कोणता आहे बघा, सिथॉक्सिडिमचं जर का तुम्ही डायमिथॅनेबेड सोबत जर का मिक्सचर केलं तर ते काय करतं, जो की जॉन्सन ग्रास आहे म्हणजे सोरगम हेल्पेन्स. ठीक आहे. हे जे आहे काय आहे, एक प्रकारे याला जंगल सोरगम पण म्हणतो आपण. ठीक आहे. दॅट्स जंगल सोरगम, जंगली सोरगम. ठीक आहे. त्याला जॉन्सन ग्रास पण म्हणतात. तर हे सोरगम हेल्पेन्सला प्रॉपरली जे आहे कंट्रोल करण्याचं काम हे करतं.
सेपरेट ॲप्लिकेशनपेक्षा मिक्स केल्यावरती त्याची इफेक्टिव्हिटी वाढते हर्बिसाईड्सची. अजून बघा इथे एक्झाम्पल यांनी असे वेगवेगळे दिलेले आहेत. ठीक आहे, एवढे अवघड नावं गरज नाही, तुम्हाला फक्त 2 एक्झाम्पल सांगितले मी. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आता मेकॅनिझम ऑफ हर्बिसाईड इंटरॅक्शन्स. इंटरॅक्शन जे असतात इन हर्बिसाईड मिक्सचर्स कॅन अकर प्रायर, ड्युरिंग और आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ दिस मिक्सचर्स. This means that the herbicide may interact physically or chemically in the spray solution or biologically in the plant. Mechanism जे असतात ऑफ इंटरॅक्शन इन हर्बिसाईड मिक्सचर्स हे काय असतात, बेसिकली ब्रॉड कॅटेगरीमध्ये याला डिवाइड केलं आहे. बायोकेमिकल, कॉम्परेटिव्ह, फिजिओलॉजिकल आणि केमिकल अशा प्रकारे याचे जे काही मेकॅनिझम आहे इंटरॅक्शनचे याला डिवाइड केलेले आहेत. बघा आता इंटरॅक्शन बिटवीन 2 हर्बिसाइड्स जे असतात. ठीक आहे, इंटरॅक्शन बिटवीन द हर्बिसाइड्स इन मिक्सचर्स इट मे बी ॲट्रिब्युटेड टू. ठीक आहे, तर कुठले ॲट्रिब्युटेड आहे याच्यामध्ये बघा की चेंजेस इन द अमाऊंट ऑफ हर्बिसाइड दॅट रिचेस द साईट ऑफ ॲक्शन थ्रू ॲब्झॉर्प्शन, ट्रान्सलोकेशन और मेटाबॉलिझम कॉज्ड बाय द प्रेझन्स ऑफ द अदर हर्बिसाइड. किंवा मग दुसरं अजून बघा की इंटरॅक्शन जे असेल ॲट द साईट ऑफ ॲक्शन बिटवीन द कंबाइंड हर्बिसाइड्स वेअर वन हर्बिसाइड ऑफ द मिक्सचर अफेक्ट द बाइंडिंग ऑफ द अदर ॲट इट्स साईट ऑफ ॲक्शन. आता जे की आपण बघितले सिनर्जिस्टिक इफेक्ट होतात किंवा अँटागोनिस्टिक इफेक्ट होतात, तर ते कशामुळे त्या ठिकाणी त्याचा जो काही रिझल्ट आहे तो अफेक्ट का होतो की सपोज एक आता हे लॉक आहे, काय आहे, एक लॉक आहे आणि याची चावी आहे. ठीक आहे, आता याची जर चावी तुमच्याकडे ही आपण याची की दिलेली आहे. ठीक आहे, ही काय चावी आहे याची. आता या चावीला आपण काय करतो, ह्या लॉकमध्ये टाकतो आणि ऑफकोर्स लॉक काय करतो आपण ओपन करतो, राईट. म्हणजे काय झालं, ही काय झाली, याचं लॉक म्हणजे काय झालं, याचं साईट ऑफ ॲक्शन आहे. काय साईट ऑफ ॲक्शन आहे. आणि ही चावी म्हणजे काय, एक पर्टिक्युलर हर्बिसाईडचा एखादा मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, आता कधी काय होतं, आपण जर का दुसरं जर का ह्या चावीसोबत जर आपण दुसरी एक चावी वापरली, ठीक आहे, म्हणजे 2 आपण हर्बिसाईड मिक्स केले. ठीक आहे, तर कधी काय होतं की ह्या एका चावीमुळे काय होईल की ह्या दोघांचं मे बी घर्षण होईल किंवा त्या ठिकाणी काय होईल, त्याच्यामध्ये शेप चेंज होऊन जाईल. ठीक आहे, या पहिल्या कीचा जर का शेप चेंज झाला या वरच्या दुसऱ्या चावीमुळे, तर ही चावी या लॉकमध्ये लागेल का, नाही लागणार. आता ही चावी जर या लॉकमध्ये लागली नाही तर त्या प्लांटचं जे आहे मेकॅनिझम अफेक्ट करेल का, नाही करणार. अशा वेळेला काय होतं, त्याचं अँटागोनिस्टिक इफेक्ट होऊन जातो. ठीक आहे, अशा वेळेला जे आहे जे वीड कंट्रोल व्हायचे ते कंट्रोल होत नाही. तर अशा प्रकारे जे लॉक आणि कीचं मेकॅनिझम असतं, तसंच एकंदरीत हे सिनर्जिस्टिक अँटागोनिस्टिक इफेक्ट जे आहे आपल्याला हर्बिसाइड्समध्ये दिसायला मिळतं. देन इंटरॅक्शन बिटवीन द कंबाइंड हर्बिसाइड्स that produces opposite effects on the same physiological process of the plant or synergizes the overall effect. ठीक आहे, एक तर काय होऊ शकतं, ऑपोजिट इफेक्ट म्हणजे एक तर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल किंवा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल. देन केमिकल रिएक्शन बिटवीन द कंबाइंड हर्बिसाइड्स दॅट लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ इनॅक्टिव्ह कॉम्प्लेक्स. कधी काय होतं, इनॅक्टिव्ह कॉम्प्लेक्स पण तयार होऊ शकतो किंवा मग इन्क्रीज द रेट ऑफ मेटाबॉलिझम, म्हणजे डिग्रेडेशनचा रेट पण जर फास्ट होऊन गेला तरी सुद्धा अँटागोनिस्टिक इफेक्ट दिसतो, वीड कंट्रोल होणार नाही. सो फॅक्टर्स कुठले आहेत बघा की हर्बिसाइडची इंटरॅक्शनला अफेक्ट करतात. बघा, द टाईप अँड द एक्सटेंट ऑफ इंटरॅक्शन डिपेंड्स प्रायमरली ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द कॉम्बाइंड हर्बिसाइड्स. त्याचं केमिकल ग्रुप कोणता आहे, ॲब्झॉर्प्शन कसं आहे, ट्रान्सलोकेशन, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कशी त्या हर्बिसाइडची, पाथवे ऑफ मेटाबॉलिझम कसं आहे. तर या सगळ्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहे याच्यावरती जे आहे त्यांचं इंटरॅक्शन जे आहे मॅटर करतं. जनरली बघा जे की अँटागोनिझम आहे इट हॅज बीन फाउंड टू अकर 3 times more often than the synergism regardless of the species or the herbicide in which is recorded. म्हणजे मोस्ट ऑफ दी जे हर्बिसाइड मिक्सचर्स केल्या जातात. ठीक आहे, हर्बिसाइड मिक्सचर जर का तुम्ही ट्राय केले आणि तुम्ही जर प्रोबॅबिलिटी लावली तर जर का तुम्ही 4, ठीक आहे, जर का तुम्ही 4 कॉम्बिनेशन जर ट्राय केले त्याच्यातला एक सिनर्जिस्टिक निघतो. काय निघतो, एक सिनर्जिस्टिक म्हणजे आपल्या कामाचा निघतो आणि 3 जे आहे कॉम्बिनेशन हे आपले वाया जातात, ते अँटेगोनिस्टिक इफेक्ट दाखवतात. ठीक आहे, त्याच्यामुळे हर्बिसाइड मिक्सचर जे खूप प्रॉपरली विचार करूनच त्या ठिकाणी त्याचं रेकमेंडेशन असेल तरच वापरण्याची गरज असते, नाहीतर आपल्या क्रॉपचंच नुकसान होऊन जाऊ शकतं. ठीक आहे, किंवा मग आपला उगाच खर्च वाढतो. सिनर्जिझम हॅज बीन फाउंड टू अकर मोर फ्रिक्वेंटली इन मिक्सचर्स वेअर द कंपॅनियन हर्बिसाइड बिलॉंग टू द सेम केमिकल ग्रुप. सेम केमिकल ग्रुप असेल तर तिथे जे आहे हर्बिसाइडचं काय दिसतं, सिनर्जिस्टिक इफेक्ट आपल्याला जास्त करून दिसून येतो. दिस हर्बिसाइड्स नॉर्मली हॅव सिमिलर केमिकल स्ट्रक्चर, सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन अँड सिमिलर पाथवे ऑफ मेटाबॉलिझम. त्यामुळे काय त्याचं बेसिकली सिनर्जिस्टिक इफेक्ट आपल्याला दिसून येतो. द हाय फ्रिक्वेन्सी जे असेल ऑफ अँटागोनिझम, जे की म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट जो दाखवतो, अँटागोनिस्टिक जो इफेक्ट असतो इन सच सेम केमिकल हर्बिसाइड मिक्सचर्स कुड बी ॲट्रिब्युटेड इन द प्लांटची इनॅबिलिटी टू मेटाबोलाइज द हर्बिसाइड सायमल्टेनियसली. बरोबर आहे की जर का एखाद्या वेळेस जर का 2 सेम केमिकल ग्रुपचे हर्बिसाइड्स आपण स्प्रे केले आणि एखादं प्लांट जर का किल झालं
तर ते त्या हर्बिसाईडचं सिनर्जिस्टिक इफेक्टमुळे न मरता त्या प्लांटमधली कदाचित ॲबिलिटी त्या ठिकाणी कमी असेल की त्या हर्बिसाईडला ब्रेकडाऊन करण्याची वगैरे, राईट. त्यावरती पण त्याचं ॲबिलिटी डिपेंड करेल. आता वेगवेगळे जे की केमिकल ग्रुप्स असतात त्याच्यामध्ये बघा अँटागोनिस्टिक इफेक्ट जो आहे, ओके. सो इट हॅज बीन फाउंड टू अकर मोर फ्रिक्वेंटली इन मिक्सचर्स वेअर द कंपॅनियन हर्बिसाइड्स बिलॉंग टू द डिफरंट केमिकल ग्रुप्स. वेगवेगळ्या केमिकल ग्रुपचं मिक्सचर जर केलं तर अँटागोनिस्टिक इफेक्ट येण्याचे जे आहे चान्सेस त्याचे जास्त आहेत, राईट. कारण की काय होतं, दोन वेगवेगळे जर का त्याची मोड ऑफ ॲक्शन असणारे हर्बिसाईड आपण मिक्स केले तर त्याचा कधी कधी इनॅक्टिव्ह कॉम्प्लेक्स पण मिक्सचरमध्ये तयार होऊन जाऊ शकतो, राईट. देन आपल्याकडे पुढे बघा हर्बिसाईड आणि मॉइश्चरचं इंटरॅक्शन बघूया आता, ठीक आहे. सो हर्बिसाईड आणि पाणी बेसिकली हे दोघांचं इंटरॅक्शन खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता जसं की तुम्हाला एक सांगतो, एक फील्ड आहे, ठीक आहे. आता याच्यावरती जे आहे प्री इमर्जन्स स्प्रे घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? प्री इमर्जन्स स्प्रे घ्यायचा. तर मला सांगा, हे जर का फार्म आहे, आपण काय केलं, पहिले सोईंग करून घेतलं. आता सोईंग करून घेतल्यानंतर सीड जमिनीमध्ये आता तुम्ही याच्यावरती पहिले हर्बिसाईड स्प्रे करून घेशाल की त्याला पहिले पाणी सोडशाल आणि पाणी सोडून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्प्रे घेशाल? कधी करणार? पहिले पाणी सोडणार की पहिले स्प्रे घेणार? तर ॲक्च्युली याची प्रोसेस काय असते, तर पहिले आपण जे आहे सोईंग झाली, पहिले काय करायचं, सोईंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याला आपण काय करायचं, पाणी देऊन घ्यायचं, ठीक आहे. आज पाणी दिलं, त्याच्यानंतर नेक्स्ट डे काय आहे, नेक्स्ट डे जे आहे तोपर्यंत काय होतं, पाणी थोडंसं काय होईल, जिरून जाईल, राईट. सॉईल जी आहे थोडीशी फील्ड कॅपॅसिटीला येईल, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती फिरता पण येईल, राईट. तर पण जर्मिनेशन जे आहे त्याचे इमर्जन्स होण्याच्या पूर्वी, ते क्रॉपचं इमर्जन्स होण्याच्या पूर्वीच आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट डे लगेच काय सोईंग झाल्या मग आपल्याला जे की प्री इमर्जन्स हर्बिसाईड आहे, काय आहे, प्री इमर्जन्स हर्बिसाईड जे आहे हे आपल्याला स्प्रे घ्यायचं आहे. असं का, हे लक्षात घ्या. प्री इमर्जन्स हर्बिसाईड पाणी दिल्यानंतरच का स्प्रे घ्यायचं? सपोज तुम्ही आता हे शेत काय आहे, फक्त इथं सोईंग केलेली आहे, पाणी दिलेलं नाही आहे, एकदम जमीन काय टोटली ड्राय आहे आणि तुम्ही याच्यावर स्प्रेइंग घेतलं. मला सांगा, तुम्ही स्प्रे केल्यावरती ते एकदम बारीकसा जो की ड्रॉपलेट असेल तर तो जेव्हा ह्या सॉईलवरती पडेल, राईट, जेव्हा कधी या सॉईलवर पडेल तो त्या सॉईलमध्येच काय होईल, ॲब्झॉर्ब होऊन जाईल, राईट. तो लॉक होऊन जाईल, राईट. किंवा कधी कधी इव्हॉपरेट पण होऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे अशा केसेसमध्ये जे आहे त्या प्री इमर्जन्स हर्बिसाईडची जी इफेक्टिव्हिटी आहे, काय आहे, त्याची इफेक्टिव्हिटी जी आहे ती काय होईल, लो होईल. मग शेतकरी काय म्हणतात, साहेब तुम्ही जे हर्बिसाईड दिलं होतं ते तर तुम्ही सांगितलं की वीड कंट्रोल करतं, पण ते तर वीडच कंट्रोल झालं नाही. मग अशा वेळेला काय होतं, कधी कधी आपण शेतकऱ्याला विचारून घ्यायचं की बरं तू आम्ही ज्यावेळेस तुला जे हर्बिसाईड आहे ते दिलं किंवा तू घेतलं कुठून दुकानातनं, त्यावेळेस तू त्याला कसं ॲप्लाय केलं, तू पहिले शेतामध्ये पेरणी केली, त्याच्यानंतर तू पाणी दिलं का, पाणी दिल्यानंतर किती वेळानंतर तू हर्बिसाईड स्प्रे केलं, असं सगळे जी प्रोसेस आहे ती खूप जास्त महत्त्वाची आहे विचारून घेणं, ठीक आहे. त्यामुळे जी जर तुम्ही सिक्वेन्स जर का चेंज केली, तुम्ही जर का ड्राय सॉईलवरती प्री इमर्जन्स जर स्प्रे घेतला तर त्यावेळेस त्याचे इफेक्टिव्ह कंट्रोल होत नाही, राईट. कारण की ते काय होतं, मॉलिक्यूल ड्राय सॉईलवरती लॉक होऊन जातं. त्याच्यामुळे पहिले पाणी सोडायचं, पाणी सोडल्यावरती जमिनीमध्ये ऑलरेडी पाणी राहील आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा स्प्रे करशाल तेव्हा ते नॅचरली काय करेल, पूर्ण जे की सीड्स असतील वीडच्या टॉप लेअरमध्ये सॉईलच्या त्याला किल करण्याचं काम करेल. हा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलेला एका फार्मरसोबत, राईट. जेव्हा मी पण तुमच्यासारखं त्या ठिकाणी माझं BSc जस्ट कंप्लीट झालं होतं, मी पोस्ट ग्रॅज्युएशनला होतो, त्यावेळेस मला एका शेतकऱ्याने विचारलं होतं की सर मी ते एक घेतलं होतं विडिसाईड आणि ते शेतात फवारलं पण ते कंट्रोलच झालं नाही. म्हणलं कसं काय नाही झालं, कंपनी कोणती होती असं विचारलं मी. आता कंपनी तर ब्रँडेडच होती, चांगलं होतं, सगळं प्रोडक्ट व्यवस्थित होतं. म्हणलं कसं काय, मग असंच त्याच्याशी गप्पा मारता मारता मला कळालं की त्याने काय केलं होतं, ड्राय सॉईलवरती स्प्रे घेतला होता, राईट. त्याच्यामुळे सॉईल नेहमी कशी असली पाहिजे, वेट सॉईल असली पाहिजे, ओल्या मातीवरती याचा स्प्रे घेतला गेला पाहिजे पेंडिमेथॅलिनचा, मगच काय होतं ते वीड कंट्रोल व्यवस्थित प्रॉपरली आपल्याला होताना दिसतं. तेच बघा आता इथं दिलं की हर्बिसाईड आणि मॉइश्चरचं इंटरॅक्शन कसं आहे तेच एकंदरीत इथे सांगितलं आहे की बघा सॉईल ॲप्लाइड जे की हर्बिसाईड्स असतात दे फेल वेन देर इज अ ड्राय स्पेल ऑफ 10 to 15 days आफ्टर देअर ॲप्लिकेशन. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या की जमीन जर का ड्राय झाली, ठीक आहे, ड्राय जर का जमीन असेल त्या हर्बिसाईड ॲप्लिकेशन केल्यावर त्याच्या अगोदर किंवा नंतर त्यावेळेला त्याचं जे आहे इफेक्टिव्हिटी कमी होऊन जाते. प्री इमर्जन्स हर्बिसाईड मे बी लॉस्ट बाय फोटो डिकम्पोजिशन किंवा उडून जाऊ शकतात वोलेटलायझेशन अँड विंड ब्लोईंगमुळे पण जाऊ शकतात. वाईल सम अमाऊंट ऑफ वॉटर इज डिझायरेबल टू ॲक्टिवेट दी सॉईल ॲप्लाइड हर्बिसाइड्स, एक्सेस ऑफ इट ऑल्सो मे लीच द हर्बिसाइड टू द क्रॉप सीड अँड रूट झोन. बरोबर आहे.
आता बघा पाणी पण द्यायचं आहे, पण इतकं पण नाही द्यायचं की काय होईल, हर्बिसाईड काय होईल, आपलं लीच डाऊन होईल आणि क्रॉपच्या सीडला डॅमेज करेल. ठीक आहे, त्यामुळे प्रॉपरली शेत जे आहे, मी काय सांगितलं इथं सोईंग प्लस पाणी द्यायचं त्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा फील्ड कॅपॅसिटीला तुमचं शेत येईल, ठीक आहे, त्यावेळेलाच तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यावर हर्बिसाईड स्प्रे करायचं आहे. जर का तुमची सॉईल जर का ब्लॅक सॉईल असेल, ती काय होते, लगेच एका दिवसात लगेच फील्ड कॅपॅसिटीला येत नाही, तिला 2 दिवस पण लागू शकता फील्ड कॅपॅसिटीला यायला. मग 2 दिवस थांबायचं आणि मग प्री इमर्जन्सचा स्प्रे घ्यायचा. ठीक आहे, जर का लाईट सॉईल असेल तर नेक्स्ट डेला स्प्रे घेतला तरी चालून जातो. तर अक्षरशः अशी छोटा छोटा जो पॉईंट असतो हा खूप जास्त महत्त्वाचा आहे इन द फील्ड मॅनेजमेंट, राईट. सो दिस मे इंज्युअर द क्रॉप्स ऑन द अदर साईड, रिझल्ट इन द पुअर वीड कंट्रोल. हेवी शॉवर म्हणजे काय, खूप जास्त जर पाऊस आला, इट मे वॉश डाऊन हर्बिसाइड्स फ्रॉम द फोलिएज. कंटिन्युअस वेट वेदर जर असेल, इट मे इंड्यूस हर्बिसाइड इंजुरी इन सर्टन क्रॉप्स बाय टर्निंग देम हायली सक्युलंट. आता बघा इथे एक्झाम्पल काय दिलं आहे की मेज जे आहे, मक्यामध्ये जे आहे, मेज प्लांट्स आर नॉर्मली टॉलरंट टू ॲट्राझिन. ठीक आहे, ॲट्राझिन काय आहे, इट इज अ प्री इमर्जन्स हर्बिसाइड. काय आहे, प्री, हे एक्झामला नाव येतं बरं का, खूप फेमस हर्बिसाइड आहे. ॲट्राझिन आणि सिमाझिन काय आहे, ॲट्राझिन आणि सिमाझिन हे दोन नावं जे आहेत हे लक्षात ठेवा. दीज आर द प्री इमर्जन्स हर्बिसाइड ऑफ मेज क्रॉप. ठीक आहे, असे एक्झामला क्वेश्चन येतो, नोट करून घ्या. ॲट्राझिन आणि सिमाझिन हे दोन काय आहे, मेज क्रॉपमध्ये वापरले जाणारे प्री इमर्जन्स हर्बिसाइड. सो दे बिकम ससेप्टेबल इन वेट वेदर. ठीक आहे, जर का मेज प्लांट जे असतात हे काय करतात, टॉलरेट करू शकता अल्ट्राझिनला. पण जर का खूप जास्त ओलं जर का वेदर असेल, ठीक आहे, खूप जास्त सॉईलमध्ये जर का पाणी असेल आणि वेन द एअर टेम्परेचर इज लो, म्हणजे जेव्हा थंडी असेल, ठीक आहे, थंडी असेल, जमिनीमध्ये पाणी जर खूप असेल, तर अशा वेळेला मेज क्रॉप पण डॅमेज होऊ शकतं ह्या हर्बिसाईडमुळे. त्यामुळे एन्व्हायरमेंटच्या कंडिशन जे आहे, हर्बिसाईड जे असतील, पेस्टिसाईड असतील, यांच्या इफेक्टिव्हिटीला मोठ्या प्रमाणावरती अफेक्ट करताना आपल्याला दिसून येतं. एक्स्ट्रा सक्युलन्स जो असतो हॅज बीन फाउंड टू इन्क्रीज द ॲट्राझिन ॲब्झॉर्प्शन. जर का प्लांट खूप जास्त काय असेल, सक्युलंट जर का असेल, राईट, मेज क्रॉप जर सक्युलंट असेल खूप जास्त, तर त्याचं ॲट्राझिनचं ॲब्झॉर्प्शन पण वाढतं. अँड लो टेम्परेचर काय करेल, टेम्परेचर आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला कमी झालं की त्याची मेटाबॉलिझम जी आहे, म्हणजे त्याचं जे डिग्रेडेशन आहे ते काय करतं, स्लो करून देतं प्लांट्समध्ये. आणि जर डिग्रेडेशन प्लांटमध्ये स्लो केलं तर मेज प्लांट पण काय होऊ शकतं, ॲफेक्ट होऊ शकतं. त्याच्यामुळे जनरली हा ॲट्राझिनचा हा वाला जो प्रॉब्लेम आहे हा आपल्याला विंटर सीझन, जो की रब्बी सीझन आपला असतो विंटर, तर त्या सीझनमधल्या मक्का क्रॉपवरती आपल्याला याचा प्रॉब्लेम दिसून येऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत लक्षात ठेवण्याची गरज आहे. सो क्वालिटी ऑफ वॉटर यूज्ड मे ऑल्सो डिटरमाइन दी हर्बिसाइड ॲक्शन. तुम्ही कसं पाणी वापरलं आहे ते पण मॅटर करतं. जर का खूप जास्त TDS असणारं पाणी असेल, सॉल्ट कंटेंट जर खूप असेल पाण्यामध्ये, तर हर्बिसाइडची इफेक्टिव्हिटी लो होताना दिसून येते. डस्टी वॉटर रिड्युसेस द ॲक्शन ऑफ पॅराकॉट. कॅल्शियम क्लोराईड रिच वॉटर जर असेल, हे काय करतं, ग्लायफोसेटचं जे आहे टॉक्सिसिटी पण कमी करतं. त्यामुळे आता नेक्स्ट आहे बघा, हर्बिसाइड आणि इन्सेक्टिसाइडचं इंटरॅक्शन कसं आहे. ठीक आहे, हर्बिसाइड पेस्टिसाइडचं इंटरॅक्शन कसं होतं. दिस केमिकल्स आर युजली नॉट हार्मफुल ॲट रेकमेंडेड रेट्स. द टॉलरन्स जे असेल प्लांट्सचं टू हर्बिसाइड मे बी अल्टर्ड इन द प्रेझन्स ऑफ अन इन्सेक्टिसाइड अँड व्हाईस वर्सा. फायटोटॉक्सिसिटी जी असेल, ठीक आहे, मोन्युरॉन आणि डाययुरॉन जे आहे याची फायटोटॉक्सिसिटी जर आपण बघितली कॉटन आणि ओट्सवरती, ही काय होते, इन्क्रीज होती वेन ॲप्लाइड विथ द 4-8 ग्रॅन्युल्स. आता त्यामुळे कुठलं कॉम्बिनेशन करायचं आहे ते आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्यामुळे मोन्युरॉन आणि 4-8 किंवा डाययुरॉन आणि 4-8 हे एकत्रित जे आहे आपण कॉटनवर वापरायचं नाही, नाहीतर काय होईल, कॉटनला त्याचा डॅमेज होऊ शकतो. So 4-8 interacts antagonistically with the trifluoralin to increase the cotton yield by stimulating secondary roots in the zone of pesticide incorporation. बघा आता तुम्ही जर का ट्रायफ्लोरॅलिन जर का यूज केलं, राईट, तर त्याचा इफेक्ट काय होतो की कॉटनचं उत्पादन वाढण्यामध्ये आपल्याला त्याचं इंटरॅक्शन दिसून येतं. प्रोपॅनिल इंटरॅक्ट्स विथ सर्टन कार्बामेट अँड फॉस्फेट इन्सेक्टिसाइड यूज्ड इन सीड ट्रीटमेंट्स ऑफ द राईस. आता क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन इन्सेक्टिसाइड जे असतात त्याचं काय आहे, ॲज अ सीड ट्रीटमेंट म्हणून जर वापरलं, इट हॅव नॉट इंटरॅक्टेड विथ द प्रोपॅनिल. वेन प्रोपॅनिल इज ॲप्लाइड ॲट इंटरवल्स ऑफ बिटवीन 7 to 56 days आफ्टर कार्बोफ्युरॅन, इट रिझल्ट्स इन ग्रेटर इंजुरी टू द राईस व्हेजिटेटिव्हली. बघा, राईसला काय करतं, डॅमेज करण्याचं काम करतं प्रोपॅनिल. जर का तुम्ही त्याला 56 डेजच्या नंतर जर का आपण याला कार्बोफ्युरॉन ट्रीटमेंट दिल्याच्या 50-60 दिवसाच्या नंतर जर आपण याला मारलं, तर काय होतं, तोपर्यंत याची इंजुरी कॉज होऊ शकते राईसला. त्यामुळे खूप जास्त महत्त्वाचं आहे की जे की आपण आपल्या फार्मची हिस्ट्री आहे ती नोट करून ठेवणं खूप जास्त गरजेची आहे. काय आहे, जे की आपली फार्मची हिस्ट्री आहे. शेतकऱ्यांना नेहमी सांगायचं, तुमची फार्म हिस्ट्रीसाठी ना एक स्पेशल डायरी करून ठेवायची. काय करायची, एक डायरी करून ठेवायची. कधी काय फवारलं, कधी काय त्या ठिकाणी सॉईलमध्ये मिक्स केलं आहे,
डेट वाईज त्याच्यामध्ये काय आहे, नोटेशन असणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला जे आहे जेव्हा कधी आपण बघू त्यावेळेस रेकमेंड करताना ती फार्म हिस्ट्री बघूनच आपण जे आहे कुठलंही ॲग्रोकेमिकल रेकमेंड केलं पाहिजे बघायला गेलं तर, म्हणजे शेतकऱ्यांचं जे आहे नुकसान होत नाही. देन हर्बिसाईड आणि फंजिसाईड्सचं बेसिकली इंटरॅक्शन बघा कसं चालतं. हर्बिसाइड्स इंटरॅक्शन विथ फंजिसाइड्स ऑल्सो. आता डायनोसेर नावाचं जर का तुम्ही यूज केलं तर इट रिड्युसेस द सिव्हिरिटी ऑफ द स्टेम रॉट इन ग्राउंडनट. इन स्टरलाइज्ड सॉइल क्लोरॉक्झियुरॉन इज नॉट कॉझिंग एनी ॲपेरंट इंजुरी टू द पी प्लांट्स, वाईल इन प्रेझन्स ऑफ रायझोक्टोनिया सोलॅनिच्या प्रेझन्समध्ये जर बघितलं आपण इन अनस्टरलाइज्ड सॉइल इट कॉजेस द इंजुरी टू द पर्टिक्युलर प्लांट. तर असे वेगवेगळे जे की आपल्याला एक्झाम्पल्स आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. फक्त एक्झामला एवढं डीपमध्ये तुम्हाला शक्यतो CET लेवलला किंवा MPSC लेवलला असं एवढं डीपमध्ये जाणार नाही. हे जे क्वेश्चन्स आहेत हे JRF लेवल, SRF लेवल, नेट लेवलला येऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे आपण कोणत्या एक्झामची प्रिपरेशन करतोय त्या हिशोबानेच आपण डेप्थ ऑफ नॉलेज जे आहे प्रत्येक सब्जेक्टचं घेत चालायचं. ऑन द अदर हँड बघा इथं डायुरॉन जर का असेल इट मे डिक्रीज द इन्सिडेन्स ऑफ रूट रॉट इन वीट. आता हर्बिसाइड आणि फर्टिलायझर जर का आपण मिक्स केलं तर बघा काय होतं. आता जसं आपण मागेच बघितलं की काय ग्लायफोसेट जर का त्यासोबत आपण जर का अमोनियम फॉस्फेट जर का आपण काय केलं मिक्स केलं तर काय होतं, याची ग्लायफोसेटची इफेक्टिव्हिटी वाढते. ठीक आहे, वीड कंट्रोलसाठी. तसंच इथं दिलं आहे बघा की हाय रेट्स ऑफ ॲट्राझिन आर मोर टॉक्सिक टू मेज अँड सोरगम वेन अप्लाइड विथ हाय रेट्स ऑफ फॉस्फरस. जर का तुम्ही खूप जास्त फॉस्फरस फर्टिलायझर जर का वापरलं, ठीक आहे, फॉस्फरस फर्टिलायझर खूप जास्त वापरलं आणि त्यासोबत जर का तुम्ही ॲट्राझिन जर का दिलं, ॲट्राझिन नावाचं जे विडीसाईड आहे जे की मेजमध्ये वापरतो आपण, ठीक आहे, मेजमध्ये ॲट्राझिन जे आपण वापरतो मेजमध्ये सोरगममध्ये, असं जर का वापरलं, फॉस्फरस पण वाढलेलं आहे, ॲट्राझिन पण जास्त आहे, हे असं याच्यात यूज केलं तर हे क्रॉपला डॅमेज करतं. ठीक आहे, त्यामुळे असं चालणार नाही. तेच इथं ते सांगितलं बघा, हर्बिसाइड्स हॅव बीन फाउंड टू इंटरॅक्ट विथ फर्टिलायझर्स ऑल्सो इन द फील्ड. एक्झाम्पल दिले बघा, फास्ट ग्रोईंग जे वीड्स असतात दॅट आर गेटिंग ॲम्पल नायट्रोजन दे शो ग्रेटर ससेप्टेबिलिटी टू 2,4-D ग्लायफोसेट दॅन स्लो ग्रोईंग वीड्स ऑन द पुअर फर्टाईल लँड्स. बरोबर आहे, म्हणजे जर का तुम्हाला वीड कंट्रोल जर करायचं असेल प्रॉपर याच्यामध्ये फास्टली इफेक्टिवली तर त्यावेळेस काय करायचं, पहिले फर्टिलायझर नायट्रोजन फर्टिलायझर अप्लाय करायचं आणि त्या 3-4 दिवसानंतर मग त्याच्यावर जर तुम्ही हे यूज केलं काय 2,4-D जर का तुम्ही यूज केलं तर ते इझिली जे आहे पूर्ण वीड्सला कंट्रोल करण्याचं काम करतं. द ॲक्टिव्हिटी ऑफ ग्लायफोसेट इज इन्क्रीज वेन अमोनियम सल्फेट इज टँक मिक्स्ड. बरोबर, हेच आपण सांगितलं, अमोनियम सल्फेट जे आहे राईट, अमोनियम सल्फेट अमोनियम फॉस्फेट याचा जर वापर केला तर ग्लायफोसेटसोबत वीड कंट्रोल प्रॉपरली होतं. Then nitrogen invigorate, it put the life and energy into the meristematic activity in the crop so much that they become susceptible to the herbicides. नेक्स्ट आपल्याकडे आहे हर्बिसाइड आणि मायक्रोब्स इंटरॅक्शन कसं होतं. आता याचं जर बघितलं परसिस्टन्स बिहेवियर जे आहे हर्बिसाइड्सचे हे मॅटर करतात टू द मायक्रोबियल लाईफ. सो द सॉईल मायक्रोब्स हॅव द कॅपॅसिटी टू डिटॉक्सिफाय अँड इनॲक्टिवेट द हर्बिसाइड्स प्रेझेंट इन द सॉईल. काही असे हर्बिसाइड जे काही असे मायक्रोब्स आहेत बघा दॅट आर इन्वॉल्ड इन द हर्बिसाइड डिग्रेडेशन. ठीक आहे, तर ते कोणकोणते नाव आहेत बघा की ॲग्रोबॅक्टेरियम, आर्थ्रोबॅक्टर, ओके, त्यानंतर बॅसिलस आहे, स्युडोमोनास आहे, स्ट्रेप्टोमायसिस आहे, रायझोबियम आहे, फंगायमध्ये फ्युझरियम, पेनिसिलियम, असे जे व्हेरियस नंबर ऑफ आपल्याकडे जे काही मायक्रोब्स आहेत हे सगळे जे आहेत जे काही आपलं हर्बिसाइड आपण अप्लाय करतो, ठीक आहे, कुठल्याही क्रॉपवरती सॉईलवरती, तर ते सॉईलमध्ये डिग्रेड करण्याचं काम ते करत असतं. बरोबर आहे, आणि हे खूप जास्त महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल आहे. कसं आहे, इम्पॉर्टंट रोल आहे. का बरं, कारण की समजून घ्या की हा इम्पॉर्टंट रोल यासाठी आहे, जर का मायक्रोबने जर का ते डिग्रेडेशन नाही केलं तर काय होईल, नॅचरली आपल्या फार्मवरती ह्यावर्षी स्प्रे केलेलं हर्बिसाइड ॲक्युमुलेट होईल सॉईलमध्ये, पुन्हा पुढच्या वर्षी स्प्रे केलेलं ॲक्युमुलेट होईल, त्याच्या पुढच्या वर्षी स्प्रे केलेलं ॲक्युमुलेट होईल, आणि असं हळूहळू करत जे आहे आपलं क्रॉपचं जे आहे जर्मिनेशनला त्या ठिकाणी प्रॉब्लेम कॉज करू शकतं. त्याच्यामुळे काही वेळासाठी जे आहे पहिले एकदा वीड कंट्रोल केल्यानंतर उरलेलं जे काही रेसिड्यू आहेत त्याला पूर्णपणे डिकम्पोज करणं खूप जास्त गरजेचं असतं, आणि ते महत्त्वाचं जे काम आहे ते आपले जे हिरो असतात, आपले कोण हिरो आहेत, दॅट इज द मायक्रोब्स, हे ते काम आपल्याला करताना दिसून येतात. ठीक आहे, सो दॅट विल बी ऑल फॉर टुडेज लेक्चर रिलेटेड टू दी बायोहर्बिसाइड्स अँड द हर्बिसाइड मिक्सचर्स. ठीक आहे, तर जे मी तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या या लेक्चरमध्ये तेवढ्याच त्या ठिकाणी तुम्ही नोट करा आणि पाठ करून घ्या. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तेवढंच त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी आपण लेक्चरमध्ये का सांगितल्या, तर एक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे कुठल्याही गोष्टीमागे. म्हणजे कसं आहे
की रट्टाखोर असणं अपेक्षित नाही आहे. ठीक आहे, आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे, पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने फोकस स्टडीसाठी मी तुम्हाला सांगितलं की कुठला पॉईंट एक्झामला येतो, कुठला त्या ठिकाणी निग्लेक्ट केला तरी चालेल. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडे. कोणाला काही अडचण असली यू कॅन कॉन्टॅक्ट मी. बाय.